मी रत्नागिरीला राहतो. डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान मला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. सकाळी उठलो बाथरूमला जायला पण श्वास घ्यायला त्रास व्हायचा. 5 मिनटं चाललो तरीही श्वास घ्यायला त्रास व्हायचा. मी माझ्या मुलीला कळवलं. तिने सांगितलं इथे इको पॉईंटचं डिपार्टमेंट आहे, तिथे साहेब माझ्या ओळखीचे आहेत, तुम्ही या, मी तुम्हाला इथे ट्रीटमेंट करून देते. ती करायला मला इथे बोलल्यानंतर जानेवारीमध्ये मी इथे आलो. साहेबांनी मला इथे तपासलं. त्यानंतर इको पॉईंटची ट्रीटमेंट दिली. 10-12 दिवसातच श्वासचा दम माझा कमी झाला. आता मी पूर्ण बरा आहे. मला चालतानाही त्रास होत नाही, दम लागत नाही आणि सकाळी उठल्यानंतर बिलकुलच नाही. आता मी व्यवस्थित आहे. आता साहेबांनी माझं पुन्हा ते तपासले तर ते म्हणाले की एकदम पूर्ण तू बरा आहेस आणि मला तर काही त्रास होत नाही. तरी मी रत्नागिरीतून आता आलो होतो, तर म्हटलं साहेबांना जाऊन दाखवून जाईल म्हणून मी आज आलो होतो. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अनुज श्रीवास्तव. मी एक नॉन इन्व्हेसिव्ह कार्डिओलॉजिस्ट आहे आणि आत्ता जर आपण काकांना ऐकलं असेल तर आपण 2018 पासून माझे पेशंट आहेत आणि 4-6 वर्षापासून त्यांचं ट्रीटमेंट करत करत मागच्या वर्षी असं झालं की दम लागायला त्यांना अकस्मात चालू झालं. ब्रश करताना पण जायचे तर त्यांना दम लागायचा. तर आम्ही बघितलं त्यांची पंपिंग 53 ते 55% झाली होती. तर हा जो तुम्हाला मी हृदय दाखवतोय हा त्यांचा पहिल्याचा इको आहे जो आम्ही केला होता, ज्याच्यामध्ये पंपिंग आहे. कोणत्याही कार्डिओलॉजिस्टला जर आपण दाखवलं तर ही पंपिंग 53 ते 55% आहे आणि ही पंपिंग त्यांची वाढली गेलेली आहे. आज त्यांची पंपिंग आहे 60%, जे फुल अँड फायनल नॉर्मल पंपिंग असते कोणत्याही माणसाची. आणि त्यांना दम लागायचं बंद झालंय. त्यांना चालताना जे धाप लागून वजन सारखं वाटायचं ते कमी झालंय. आज ते ऑलमोस्ट 70 पर्यंत एज आहे त्यांचं आणि 74 वय आहे त्यांचं. आणि आय एम सो हॅपी टू से तर आपण हे भरपूर जे गोष्टी आहेत या भारतामध्ये भरपूर कमी मात्रात यांना आणलेलं आहे. सिंगापूर आहे, दुबई आहे, ऑस्ट्रेलिया आहे, मलेशिया आहे. EECP सेंटर्स एवढ्या हुक्का पार्लर सारखे उघडले सगळीकडे. लोक आज ऑफिसला जाता जाता EECP सेशन घेऊन जात आहेत. पण आपल्या भारतामध्ये EECP सेशन हे फार कमी होत आहेत कारण लोकांना याचा अनुभव नाहीये ना याचं प्रचलन आहे. तर माझं मत असंच आहे की जे असे वयस्कर लोक आहेत ज्यांना त्रास आहे, वयस्कर कशाला 40 वयामध्ये पण मी बघितलं लोकांना एवढं फरक झालेला आहे. आणि आमच्याकडे 116-118 पेशंट 1.5 ते 2 वर्षात झालेले आहेत आणि द रिझल्ट्स आर फॅन्टास्टिक. आणि आमचा एकमेव सेंटर आहे. भरपूर डॉक्टर EECP बद्दल सांगतात पण आम्ही इथे प्रत्यक्ष असतो. बाकी लोक कोणतेही डॉक्टर नसतात. मोठे मोठे नाव झालेले EECP मध्ये पण ते दिल्लीला असतात. त्यांचे सेंटर सगळीकडे चालू आहे. कोणताच डॉक्टर बघत नाही. BHMS आणि BAMS डॉक्टर EECP ट्रीटमेंट देतात. आम्ही इथे बसलेलो असतो. 3 इको करतो. सिरम क्रिएटिनिन, लेड, हे जेवढे पॅरामीटर्स इम्पॉर्टंट आहेत ऍक्च्युली आपल्या EECP मध्ये ते सगळं बघून टोटल बॉडी प्रोफाईल सगळ्यांचे करून ते सगळे आपले मॅन्युअर्स बघून आम्ही पुढे जातो. आता मी तुम्हाला त्यांची आत्ताची पंपिंग जी आहे ती दाखवतो. तर माझ्या मित्रांनो हे आहे फक्त तुमच्या डिस्क्रिमिनेशनसाठी मी त्याच्यामध्ये कलर टाकलेला आहे. हे यांचं आत्ताचं हृदय आहे. हा आहे LED लेफ्ट अँटिरियर डिसेंडिंग पार्ट, ज्याची पंपिंग तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघत असाल तर भरपूर याच्यामध्ये वाढलेली आहे. अँटिरियर ते लॅटरल वॉल, एपेक्स हे तिन्ही पार्ट जे हृदयाचे LVचे असतात, लेफ्ट वेंट्रिकलचे असतात, त्याची आकुंचन शक्ती वाढलेली आहे. कॉन्ट्रॅक्शन 53 ते 55% जे पहिले होतं आज 60 ते 62% पंपिंग आहे त्यांची. कुठेच लिकेज नाहीये. व्हॉल्व्युलर डिजनरेशन भरपूर चेंजेस आलेत. त्यांच्या दम न लागण्यामध्ये भरपूर फरक आला आहे आणि त्यांची ओव्हरऑल जी आपण म्हणतो स्टेटस ऑफ लाईफस्टाईल ती भरपूर वाढलेली आहे. सो यू कॅन एक्सपिरियन्स EECP. इट इज एक्सटर्नल एनहान्स्ड कार्डियक पल्सेशन. Because of that, the contraction, the multiple alveoli around the heart, which we are calling as collaterals, they get improved. ते कोलॅटरल्स इम्प्रूव्ह झाल्यामुळे भरपूर आपले बायपास चॅनल्स नॅचरली ओपन होतात आणि त्या कारणामुळे दम लागायचं किंवा ब्लॉकेज असल्यावर जे रक्तपुरवठा आहे तो भरपूर वाढतो एका माणसामध्ये. आणि माझं हे नम्र निवेदन सगळ्यांना आहे की ज्यांना कोणाला हृदयाचा त्रास असेल तर हे ऑप्शन कधीच आपल्या जीवनामधून काढू नका. ऑफकोर्स आहेत भरपूर ऑप्शन, अँजिओप्लास्टी, बायपास ऑप्शन आहे, पण हा पण ऑप्शन आहे आणि हा एक्सप्लोर करूनच आपण इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंटकडे जावा.
ही माझी नम्र एक निवेदन आहे सगळ्या श्रोतांना. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर अनुज सरांचं EECP सेंटर परेल येथे आहे. मी तिथे येऊन 3 महिन्यापूर्वी ट्रीटमेंट घेतली. खूप फायदा झाला. म्हणजे मला चालताना किंवा सकाळी उठल्यानंतर जो काय त्रास होत होता पूर्ण गेलाय. आता मी पुन्हा त्याच्यासाठी एक रत्नागिरीतून परत आलो तर म्हटलं जरा साहेबांना जाऊन भेटावं आणि पुन्हा चेक करावं. तर त्याच्यापेक्षाही हृदय माझं एकदम व्यवस्थित चालू झालंय असं मला साहेबांनी कळवलंय. आता मी एकदम फर्स्ट क्लास आहे. प्रत्येकाने येऊन यावेळेस इथे येऊन एक वेळेस तरी भेट देऊन जावं आणि ट्रीटमेंट करून यावं असं मला वाटतं. धन्यवाद.